एकदम क्यूट असं कॅफे आहे. तर आपण मेन्यू बघूया आणि इतकं छान आहे ना हे कॅफे. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर थंबनेल बघून तुम्हाला कळालंच असेल तर आम्ही कुठे जाणार आहोत. तर खूप जणांचे कमेंट सुद्धा आले होते का कोमलताई तू जेव्हा जपानमध्ये जाणार तर तू डिझनीलँडला नक्की जा. पण तुम्हाला सांगू का, आम्ही डिझनीलँडला पॅरिसला ऑलरेडी आम्ही 2 वेळेस जाऊन आलेलो आहोत आणि एवढा आता इंटरेस्ट नाही आहे आम्हाला डिझनीलँडला जायला. तर आम्हाला काहीतरी वेगळं बघायचं होतं आणि स्पेशली परिबेलासाठी हॅलो किट्टी बेस्ट आहे आणि खूप खूप सुंदर गोष्टी आहेत तिथे आणि ते आमच्यासाठी नवीन असणार आहे. इवन तुमच्यासाठी सुद्धा नवीन असणार आहे. डिझनीलँडचं सगळीकडे सेमच असतं राईड्स वगैरे ते, त्यामुळे मग आम्हाला त्या गोष्टी करायच्या नव्हत्या, नवीन एक्सपिरियन्स घ्यायच्या होत्या. तर छानसा स्पेशल लुक केलेला आहे आजचं हे आउटफिट ग्रे कलरचं मी घातलेलं आहे आणि भरपूर जणांचे कमेंट्स आले होते कोमलताई तुझे स्पेशल आम्हाला आउटफिट बघायचे आहे. ते बघा, आता ग्रे कलरचं मी हे आउटफिट घातलेलं आहे, त्यासोबत ग्रे कलरची वॉच, ग्रे कलरची इयरिंग्स आणि असा लुक आहे माझा क्रॉसबॅक. आणि परिबेलाला पण एकदम छान तयार केलेला आहे मी. चल हे बघा, बेला पण छान तयार झालेली आहे आणि परिसुद्धा आम्ही तिघी असे तयार झालेलो आहोत. बेलाची तर आज हेअर वॉश केली मी छान. आणि कशा दिसत आहे नक्की सांगा. आणि मनोजचा पण आजचा लुक दाखवतो. तर मनोज पण तयार झालेले आहे. राईट, आता जवळ ट्रेन स्टेशन आहे, ट्रेन आपल्याला घ्यायची आहे. थोडा 1 तास लागेल इथून, काय की लांब येते. लवकर निघूया म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त राईड्स करता येईल, परिबेलाला एन्जॉय करता येईल. आणि ऍक्च्युली आजचा जो व्हिडिओ आहे स्पेशली परिबेलासाठी आहे आणि काही वेगळ्या ऍक्टिव्हिटीज आम्ही ठरवल्या होत्या जपानमध्ये परिबेलासाठी. तर ही ऍक्टिव्हिटी स्पेशली परिबेलासाठी आहे. हे बघा, ट्रॅव्हलसाठी आम्ही हे सिका कार्ड्स घेतलेले आहे. तर तुम्ही एअरपोर्टला पोचल्या सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि इथे काही शॉप्स आहेत तिथून सुद्धा घेऊ शकता. पण मी सगळ्यांना सजेस्ट करेल का तुम्ही एअरपोर्टला पोचल्याच तुम्ही हे सिका कार्ड घ्या आणि याने तुम्ही ट्रॅव्हल करू शकता ट्रेनने वगैरे. लिफ्टमध्ये जरा बोलू शकतो. आणि परिबेला लहान मुलांचे जे तिकीट्स आहे ना तर ते सिका कार्ड नाही मिळत, त्यांचे वेगळे ना स्पेशल छोटे छोटे ना तिकीट्स काढावे लागतात. ते पण ट्रेन स्टेशनवर मिळून जातं. जेव्हा तुम्ही इथे येतात ना तर तुम्हाला थोडीशी ना माहिती घ्यावी लागते, कारण की सुरुवातीला जपानमध्ये थोडंसं डिफिकल्ट आहे ट्रॅव्हलचं वगैरे, ट्रेनचं या सगळ्या गोष्टींना समजायला थोडासा वेळ लागतो. म्हणून मग हे सिका कार्ड घेतलं थोडंसं इझी जाईल. आणि बाकीचे जे ट्रॅव्हल पासेस आहे तर ते पण आम्ही घेतलेले आहे, पण ते नंतर मी तुम्हाला सांगेन. पण वेगळ्या सिटीजसाठी हो, वेगळ्या सिटीजसाठी आहे. पण आय थिंक हे 4th वरती आहे ना. 4th वर आहे का? परिबेला आपण अजून म्हणजे अजून खाली आलो. ठीक आहे, 4च आहे अजून. आणि जेव्हा तुम्ही जपानमध्ये येतात ना तर ट्रेनचा एक्सपिरियन्स हा सुद्धा वेगळा असणार आहे. तर आम्ही आलो होतो ना तर बघितलं तर इथली ट्रेन खूप 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 अशी मोठी आहे एकदम. अशी ट्रॅम ट्रेन असते ती नाही, ट्रॅम असते ना ती नाही आहे, पण याची नॉर्मल आपले जेवढ्या ट्रेन्स येतात ना तेवढं पहिलं खूप मोठी आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ट्रेनमध्ये खूप जास्त गर्दीसुद्धा असते. पण हॅलो किट्टीसाठी ना परिबेला जेवढं एक्सायटेड आहे ना तेवढं आम्हीसुद्धा एक्सायटेड आहोत. आणि आजचा व्हिडिओ मोठे तर एन्जॉय करतील पण स्पेशली लहान मुलंसुद्धा एन्जॉय करणार आहे. आणि जेव्हा आम्ही ट्रॅव्हलचं जेवढं करत होतो ना प्लॅनिंग, तर परिबेलासाठी आम्हाला स्पेशल काही ॲक्टिव्हिटीजसुद्धा करायच्या होत्या. तर आपण जेव्हा एवढं ट्रॅव्हल करतो तर लहान मुलांचा पण विचार केलाच पाहिजे, त्यांनी पण एन्जॉय केलंच पाहिजे, कारण की ते आठवणीत राहण्यासारखं आहे. तर चांगलं वाटतं मला. आणि हो, मला एक कमेंट अशा आल्या होत्या जेव्हा मी माझी स्किन ट्रीटमेंट घेत होते का कोमलताई तू तुझ्या लिपला काय केलं आहे का. मी तर लिपला काय केलं नाही आहे, माझी फक्त फेसची ट्रीटमेंट होती. ते इंजेक्शनद्वारा ते तुम्हाला दाखवलेलं आहे. तर तेवढंच होतं, बाकीचं काही सर्जरी वगैरे मी त्या गोष्टीमध्ये म्हणजे त्या गोष्टीमध्ये मला इंटरेस्ट नाही आहे ॲक्च्युली. आणि याचा जो ग्लो आहे तर चेहऱ्यावरचा जो ग्लो येण्यासाठी ना थोडासा वेळ लागणार. ते ट्रीटमेंटला थोडासा वेळ द्यावा लागतो, थोडासा टाईम द्यावा लागतो, त्यानंतर त्याचे रिझल्ट कळतात. लगेचच ते 2-3 दिवसामध्ये लगेचच तुम्हाला रिझल्ट कळेल असं नाही आहे. थोडेसे 15 दिवस 20 दिवस असे द्यावे लागतं. त्यानंतर मग तुम्हाला तुमच्या चेहऱ्याचा ग्लो दिसेल, म्हणजे माझ्या चेहऱ्याचा ग्लो दिसेल असं. तर चला आता आम्ही ट्रेन स्टेशनकडे जातो आणि ही ट्रेनची जर्नी कशी असणार आहे ते पण शेअर करेल. ट्रेन स्टेशन आलो आहोत आम्ही. तर इथलं ट्रेन स्टेशन बघा असं आहे.
आणि इथे आणि इथे एक चांगली गोष्ट बघा, क्लिनिंग पण खूप होते. जपान क्लिनिंगच्या बाबतीत एक नंबरवर आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि आता इथून आपल्याला तिकीट्स घ्यायची आहे. आणि आपली जी ट्रेन आहे ती 11:28ची आहे. हो, अजून वेळ आहे, मला असं वाटतं 7 मिनिटं बाकी आहे अजून. ओके, ठीक आहे, तिकीट्स घेऊन टाकू. हो, इथे बसू आपण जागे. आम्ही जस्ट ट्रेनने उतरलो. इथून आता आम्हाला दुसरी ट्रेन घ्यायची आहे. अशा 3 ट्रेन आम्हाला चेंज करायच्या आहे. पण जपानमध्ये आल्यानंतर आम्हाला इतकं डिसिप्लिन बघायला मिळालं. आता बघा, जात आहे सगळे लोक, पण एकदम धक्काबुक्की न करता एक लाईन केलेली आहे. त्या लाईनमध्येच लोक एक जण जात आहेत. नाही तर नॉर्मली कसं आपण ना जायची घाई असते, तर कसं आपण पटकन पळतो, धक्का वगैरे लागतो. आणि इथली जे लाईफ बघतोय ना आता आम्ही एवढ्या 2 दिवसामध्ये, मुंबईसारखंच आहे धावपळ यांची. एकदम अशी दगदगीचं जीवन एकदम आपल्यासाठी हे थोडं नवीन आहे. हां, हे नवीन आहे. पण एवढंच आहे का, एवढं धावपळीचं जीवन जरी असलं ना, तरी पण एकदम डिसिप्लिन मेंटेन करू. ठीक आहे, आपण इथे क्यू मध्ये थांबू. आणि इथे तुम्हाला माहिती आहे असं क्यू मध्ये थांबायचं असतं. थांबायचं ग्रीन कलरचं नाही ते. आणि हा पॅसेजचं इथे इथे उभं राहू शकत नाही, कारण की जे बाहेर येणारे असतात ते तिथून पास होतात. आणि आम्हाला आपण इथे उभं राहू शकतो. आणि तुम्हाला माहिती आहे की डस्टबिन पण बघायला मिळालेली नाही जास्त. कॉफी हातातच मी थांबलेले आहे. कुठे असेल तर मग मी त्यामध्ये हे टाकणार. पण डस्टबिन याच्यासाठी पण जास्त ठेवलेलं नाही. जिथे जास्त डस्टबिन असेल ना, तिथे जास्त कचरा होतो. म्हणून लोक कॅरी करतात तो कचरा, आणि मग एका वेगळ्या ठिकाणी मग जिथं कचऱ्याचा डबा दिसला तिथे त्या वस्तू टाकतात. गर्दी तर खूप आहे. ओके, शिंजुकू कारण की मेन लाईन आहे त्यांची. बरोबर थांबते आणि दरवाजा ओपन. बघा, अजून पण इथे कोणी उभं नाही आहे. बेला झोपली होती. बेलाची मस्त झोप झाली. तर आम्ही या स्टेशनला पोहोचलो आहोत. या स्टेशनचं नाव काय? खाली लावू डिस्प्ले करतो कारण की थोडं डिफिकल्ट आहे. आणि आम्हाला 3 ट्रेन चेंज करून यावं लागलं. आणि ही जी तिसरी ट्रेन होती ना, ती अर्ध्या तासाची होती. आणि आता आपल्याला 5 मिनिट्सचा वॉक आहे. आणि मग आपण पोचूया लवकरच ना. चला, कुठून जायचं? या स्टेशनवर जेव्हा आपण येतो ना, तर वेगवेगळे कॅरेक्टर्सचे तुम्हाला पिक्चर्स दिसतील इथे बघा. आणि इतकं भारी वाटते ते. हॅलो किटी हे माझं फेवरेट कॅरेक्टर आहे. बेलाचं पण तेच आहे. परी, तुझं कोणते? सिनेमन रोल मी त्याचे इयरिंग्स घातले बघ. अरे, बेलाने ते घातले, परीने घातले. पण मी नव्हतं घातले कारण माझी बॅग हरवून गेली. बेलाची बॅग हरवली. तर आपण तुझ्यासाठी खूप छान छान वस्तू, आणि तिथे इतके क्यूटशा वस्तू आहे ना, त्या मी नक्की शेअर करणार तुमच्यासोबत. आणि हा व्हिडिओ स्पेशली तुम्ही तर एन्जॉय करा, पण तुमच्यासोबत लहान मुलं असतील ना, त्यांना नक्की हा व्हिडिओ दाखवा. ह्या टाउनला हॅलो किटी टाउन सुद्धा म्हणतात. हा जो स्ट्रीट आहे, या स्ट्रीटला हॅलो किटी स्ट्रीट म्हणतात. आणि बघा किती भारी दिसतं. फायनली आलो आम्ही इथे ना परी. बेला, आम्ही आलो फायनली इथे. आणि आपण आलो आहोत आता सॅन्क्लिओ प्युरोलँड इथे, म्हणजेच हॅलो किट्टीच्या इथे. आणि बेला इकडे समोर ते. आणि फायनली आम्ही इथे पोहोचलो आहोत. आणि डिस्नीलँड नाही ग, हॅलो किटी. आणि ते वेगवेगळे बघा शॉप्स आहेत. तर डिस्नीलँडला कसं असतं, असं एक स्ट्रीट आहे आणि तिथे पण भरपूर. डिस्नीलँडमध्ये खूप मोठं स्ट्रीट आहे. पण
पण इथे पण असे छान एकदम वेगळे स्टोर्स बघायला मिळाले ऍक्च्युली. काय लोक आले सगळे राईड्स वगैरे करून. गर्दी नाही उलट आज. मी फक्त एवढंच म्हणणार आहे तुम्हाला, जेव्हा पण इथे यायचं असेल ना सॅटर्डे संडेला येऊ नका, भयंकर गर्दी असते. वीकमध्ये तुम्हाला कोणता पण दिवस असेल तरी चालेल, पण सॅटर्डे संडेला अवॉइड करा. गर्दी नाही म्हणजे आतमध्ये गर्दी नसेल. बाबा किती छान छान मी ते टॉईस तर घेणार खरं फार गेला. हा शॉप भरून घेऊ. मी आलो आहोत आता सॅनरिओ प्युरोलँड इथे आणि बघा एंट्रन्स असा आहे. चला आता तिकीट्स दाखवूया. चल कोनिचिवा कोनिचिवा. चल चला चला हो तिकीट. थँक्यू. तर आम्ही तिकीट जर स्कॅन केले आणि आतमध्ये आलो, त्यांनी ना मॅप दिलेला आहे. तर हे सगळं बघून तुम्ही सगळे राईड्स वगैरे करू शकता. आणि इतकं भारी वाटते, इतकं जवळून बघते नाही म्हणजे सॅनरिओ प्युरोलँड. आणि हॅलो किटी हे तर फेमस कॅरेक्टर आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि आता आम्ही हे सगळे पण फेवरेट आहे का, आम्ही तर एन्जॉय करणार आहोत आणि ब्लॉग पण शेअर करणार आहोत तुमच्यासोबत. चला आता आम्ही हे सगळं बघतो आणि नंतर मी बाकीच्या गोष्टी शेअर करतो. ठीक आहे. हे बघा इथे इतके छान छान शॉप्स आहे. आणि आम्ही प्युरो पास ना, हा ते पुढे पास घेऊ म्हणजे आता लवकर नंबर. आमचा लवकर नंबर लागणार इथे हो. तर तो पास घेतला ना तर तुम्हाला क्यू मध्ये थांबायची गरज पडणार नाही, तुमचा लगेचच नंबर लागणार. आणि इथे बघा वेगवेगळे कॅरेक्टर्स आहे आणि शॉप्स आहे छोटे छोटे, तर इथून तुम्ही बाय करू शकता. आणि आज बघा काही जास्त गर्दी नाहीये, तरी आम्ही दुपारी आलो आहोत. दुपारचे 1:30 वाजलेले आहेत. खाली पास देणार आहे वाटतं. चल आपण पास घेतोय बाबू. बघा खूप जास्त क्यू मध्ये थांबायची गरज नाही. आम्हाला आमचा जो वेळ आहे तो पण वाचणार आमचा. वाव बघा काय भारी आहे खरंच. स्वप्नापेक्षा पण सुंदर आहे, खरं सांगते मी तुम्हाला. इतकं सुंदर वाटते बघायला. मनोज तिथे पास घेत आहे आणि बघा राईड करायला एवढी क्यू आहे. एवढ्या क्यू मध्ये थांबण्यापेक्षा पास घेतलेला बरा नेहमी, जेणेकरून तुमचा वेळ पण वाचणार आणि पटापट तुम्हाला राईड्स पण करता येणार आहे. बघा खालचं दाखवते. तर तिकीट्स घेतलेले आहे. प्राइस किती आहे? हो आम्ही ते पासेस घेतलेले आहेत आणि पूर्ण फॅमिलीचे किती 2000 येन 2000 येन झालेले म्हणजे 13 युरो आणि जवळपास 1200 रुपये इंडियन करन्सीमध्ये. हो इतकं सुंदर दिसतंय आणि इंडोर आहे. खूप चांगलं आहे. पाऊस येत असेल बाहेर, ऊन असेल जास्त, तर इथे मस्त एन्जॉय करू शकतात. असं असतं का? आपण काय करू, आपला जो स्लॉट आहे तो 3:15 आहे मेन राईडचा. राईट, तर मग आपण तो मध्ये बाकीचं फिरू, बाकीचे राईड वगैरे करूया. चला अजून 1 तास आहे. हो चला चला बाबू. चला एक्साइटेड परिबेला. आता आम्ही बाकीच्या ज्या दुसऱ्या राईड्स आहे ना त्या बघतोय. आणि इथे शो पण होणार आहे 2:30 वाजता, तो पण आपण बघणार आहोत. हे बघा काही लोक इथेच बसलेले आहे जागा पकडून. काय काय लोकांनी एकदम पूर्ण गेटअप केलेला आहे वेगवेगळ्या कॅरेक्टर्सचा. ही ना ही राईड आहे ना आय थिंक. तिथेच दिलेलं आहे. हा तिथे
बघा ही राईड. हे बघा वस्तू घेण्यासाठी. हे बघा ही राईड घ्यायची ना आपल्याला. चला ही राईड करणार आहोत आपण. क्यू मध्ये थांबावं तर लागणार. इथे पण एक वेगळी राईड आहे. आणि आता ही राईड करायची आहे आपल्याला. आमची राईड कधी होते असं झालेलं आहे आता. वेगवेगळे कॅरेक्टर्स आतमध्ये बघायला मिळतील ना. आणि इतकं भारी बनवलेलं आहे ना. कारण की ते व्हिडिओमध्ये इतकं भारी दिसत होतं. आता प्रत्यक्षात बघतोय. आणि जास्त खूप अशा राईड्स नाही, 5-6 राईड्स आहे फक्त. पण त्या सगळ्या करायच्या एकूण एक. आणि म्हणून सांगितलं सगळं डिटेलमध्ये बघायचं आहे. कारण की डिस्नीलँडमध्ये कसं थोडंसं बघणं राहून जातं, थोडंसं बघतो. पण इथे तसं करायचं नाही. परीबेलासाठी मी आता परीबेलासाठी मी आता हेअरबँड घेते. कारण की फिरता आला पाहिजे ना त्या दोघींना. आता इथे एक शॉप आहे, तिथून घेते मी आणि तुम्हाला सुद्धा दाखवते. चला. आणि त्यांचे जे फेवरेट कॅरेक्टर आहे तर ते हेअरबँड घेणं. बघा इथे आहे छान छान. परी बघ इथे. हे बघा इथे हेअरबँड आहे वेगवेगळे. परी बघ हे पण हार्टचे पण आहे. हे पण आहे. हे नाही वरचे, दुसरे पण बघू. पण आता हे बघून घे. मला ते कप केकचे खूप आवडले होते. बघा वेगवेगळे कॅरेक्टरचे हेअरबँड आहे ते. परत दुसरीकडे बघूया. चल हे बघा हे टी कपचं पण हेअरबँड आहे. परत ते कप केकचे ना हो आपण घेऊ नंतर. पहिले राईडच्या अगोदर आपल्याला बघ हे घ्यायचे आहे हेअरबँड. हे बघ बेला हे किती छान आहे बघ. परी तू कोणतं घेते? परीने चेंज केलं परत. हे बघा पर्पल कलर तिला आवडतो म्हणून हे कप केकचं. आणि बेलाने ते पिंक कलरचं घेतलं. आता हे बिल करून झाल्यावर पटकन लावून द्या. ओके हेअरला लावून घ्यायचे छान छान. ओके छान छान फोटोज येईल तुमचे दोघींचे. घे परी. वा छान दिसते बाबू. वा बाय कार्ड. आपला नंबर आला. आता आमचा नंबर लागला. थँक्यू. थँक्यू. डोर ओपन झालेले आहे. वा बेलाने तेच हेअरबँड घेतलं ना माय मेलेडीच. वा
करायचा आहे तो स्टार्ट झालेला आहे. इथे छान आणि एकदम क्यूट असं कॅफे आहे. तर आपण मेन्यू बघूया आणि इतकं छान आहे ना हे कॅफे. ठीक आहे बेला, किती मस्त आहे हे बघा. हे मेन्यूज आहे, आपण चूज करू शकतो हो ना. आणि हे बघा हे कॅरेक्टर मेन्यू आहेत. हे कॅरेक्टर्स मेन्यू आहे. चिकन ओके ओके चिकन का बरं चिकन आवडतं. मला बघ हे घेत का तू राईस विथ चिकन करी, बटर चिकन करी. अरे बटर चिकन करी हे तर मग आपलं इंडियन आहे बेला. तुला नाही पाहिजे. ओके ठीक आहे. काय बेला इथे जेव्हा तुम्ही येता ना तर वेगवेगळे कॅफेज आहे. आपण तिथे जाऊ. इथे सुद्धा आपल्याला आहे ना लेडी किटी हाऊसमध्ये जायचं आहे. तर इथे पण आपल्याला क्यूमध्ये थांबावं लागणार आहे. फक्त बोट राईड आहे ना त्याचं आम्ही ना तिकीट घेतलेलं आहे स्पेशल. बाकीचं नॉर्मल राईड आहे. बघा इथे पण फोटो काढायचे. किती छान आहे. वरती एक रेस्टॉरंट आहे खूप मस्त आहे. जाऊया. वेगवेगळे सेक्शन आहे. इथे एक राईट साईडला कोमल सॅनरिओ वर्ल्ड. इथे मनोज आता ऑर्डर देत आहे. तर आम्ही इथे बसतो. बेला चल ये इथे. कितीच आहे ना. परी बेलासाठी कॅरेक्टर फूड घेतलेलं आहे. बेलाचं आहे इथे बटर चिकन करी विथ राईस हॅलो किट्टीचं. आणि परीचं कोणतं परी कॅरेक्टर कोणतंच नाही. इथे व्हेज करी आहे प्लस राईस आहे, व्हेजिटेबल्स आहे, फ्रेंच फ्राईज घेतलेले आहे. आणि इथे त्याच्यामध्ये कुकीज आहे आणि बाकीची क्रीम वगैरे आहे. नाव विसरली मी. क्रीम वगैरे आहे असं ते नेकला लावायचं. तुला पडेल नको म्हणून. इथे परिबेलाला ऍक्च्युली ना इथे येऊन ना हे खायचं होतं. हे कॅरेक्टर फूड नाही का. बेला बघ चिकन. हे बघ स्टारचं चिकन आहे. पॅटी चिकन पॅटी. ते बघा ना त्याची ते हॅलोकिटीचा ते वरचा जो बो असतो काहीतरी तो किती छान केला. ओके खा मग. चॉपस्टिक. परी एक्सपर्ट झाले चॉपस्टिक्सने खायला. बेला पण खातो. परी बेलाचं जेवण झालं आणि आता आम्ही परत एकदा राईड करायला आलो आहोत. आणि ही राईड हॅलो किटीमध्ये सगळ्यात फेमस आहे. आणि या राईडला 1 तासची वेटिंग आहे. तर तुम्ही नॉर्मल तिकीट घेतलं तर पण आम्ही याचं स्पेशल तिकीट घेतलेलं आहे. त्याच्यासाठी आपल्याला क्यूमध्ये थांबावं नाही लागणार. लगेचच आपला नंबर लागणार फक्त याच राईडसाठी. कारण की इथे फक्त 2च राईड आहे. तर फक्त मग मेन बाकीचे पण आहेत पण ते छोटे आहेत थोडे. हां ते आहे पण मग बाकीचे फक्त हाऊस आहे. स्ट्रॉबेरी हाऊस हे प्युरो लँड आहे पूर्ण. बघा तिथे पण एक राईड आहे छोटी.
नाही हीच आहे वाटतं ती. हा तीच बोट राईड जी आहे तिकडे. लहान मुलांसाठी तर म्हणजे खूपच छान आहे. मी सांगते तुम्हाला, आता डिस्नीलँडला पण आम्ही 2दा गेलेलो आहोत, पण तिथं कसं खूप अशा मोठ्या मोठ्या राईड्स आहे. लहान मुलं असले तर मग सगळ्या राईड्स करता येत नाही, मोजून 3-4 राईड्स होतात, ते पण क्यूमध्ये थांबावं लागतं. पण इथे जेव्हा येतो ना तर खरंच खूप एक्सपिरियन्स छान आहे. महत्त्वाचं म्हणजे काही खूप मोठं नाही आहे, थोडीशी गर्दी कमी आहे, 15-20 मिनिटामध्ये लगेच नंबर लागतो. आणि महत्त्वाचं म्हणजे खूप छान आहे बघणं, स्पेशली मुलींसाठी खूप छान आहे. म्हणून आम्ही परिवारासाठी, मुली येत एकदम वेगवेगळ्या कॅरेक्टर्स मध्ये, म्हणून परिवारासाठी आम्ही हे सिलेक्ट केलं. आमची राईड आहे. थँक्यू. परी इकडे येते ना, परी इकडे आहे बस. या आमची राईड सुरू झालेली आहे. ही दुसरी राईड आहे. वा हे बघ बेला, हो पाणी आहे बघा, ही बोट राईड आहे. वा हे बेला बघ किती भारी राईड आहे. एकदम छान, एकदम भारी आहे. वाव किती छान आहे बघ ना. किती छान. तुझं फेवरेट कॅरेक्टर आहे हॅपी. वा खूप भारी आहे खरंच. इथे स्टोर आहे, इथे वेगवेगळ्या वस्तू आहेत. तेव्हा परिबेला टॉईज घ्यायचे ना तुम्हाला. हे त्यांना टॉय आम्ही प्रॉमिस केलं होतं, इथे आल्यानंतर दोघींना टॉईज घेऊन देणार मी. 1-1 हेअर बँड झालेला आहे, फक्त 1-1 टॉईज घ्यायचा. आता प्रत्येक ठिकाणी त्यांची एक एक वस्तू. हॅलो किट्टी. हे छोटे घे ना बेला, तुला सांगे आपल्या बॅग. परिबेलासाठी टॉईज, हे बेलाचं, हे परीचं, आणि हे किचन जे आहे माझं.
हो इकडून इकडून. आता आम्ही आलो आहोत डिस्कवरी थिएटरला. सगळं कव्हर करायचं आम्हाला. आणि आता गेम झाला तर त्याच्यामध्ये मी 4थ्या नंबरवर आलेले आहे बघा. 5 मध्ये मी 4th नंबरवर आहे. ते असं गेम गुड. आम्ही आता चिकेन लालाच्या हाऊस मध्ये. इथे दिसते, इथे फोटो दिसते. बरं इथे उभे राहा. 1 मिनिट. इथे उभे राहा. इथे